रत्नागिरी टुडे, रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज। सर, सर्वप्रथम तर काँग्रेस पक्षाचा ह्या विषयामध्ये व्यक्तिशः संबंध काहीच नाही आहे। काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरू युवक काँग्रेसचा हा तिकडे त्या मुलाचा मामा म्हणून त्या घटनास्थळी पोचला। विषय असा झालेला होता की 17 वर्षाचा मुलगा तारिक शहा आणि त्याचा मित्र ह्यांना किडनॅप केलं गेलं त्या मुलीच्या घरातल्या लोकांनी। त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। त्यानंतर त्याच्या आईला, त्या मुलाच्या आईला फोन करून बोलवून घेतलं। तिला घाणघाण शिव्या देण्यात आल्या। तर ती कोणातरी घेऊन अर्जंटली गेली की नक्की विषय काय झाला त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी। त्यानंतर जाताना तिने तिचा सख्खा धाकटा भाऊ साजिद सरगुरू आणि अजून एक तिचा भाऊ सख्खाच येतो, तो मोठा आहे की छोटा आहे मला माहिती नाही। तर तिने त्या दोन्ही सख्ख्या भावांना सांगितलं की असा असा मॅटर झाला आहे, तर त्यामुळे तुम्ही पोचा। आणि ते लोक तिकडे जाईपर्यंत तिला काहीच माहिती नाही, कारण तिला खूप शिव्या देत होते, मुलाला तुझ्या कापून टाकी जर तू सकाळपर्यंत नाही पोचलीस वगैरे। त्यामुळे ती तिकडे गेली। त्यानंतर घटनास्थळात ते लोक एकतर काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हते, तरी त्या लोकांनी 112 नंबरवर फोन करून साजिद सरगुरू आणि त्याच्या बहिणींनी पोलिसांना बोलवून घेतले। त्यानंतर मुसलमानांनी हिंदू समजून त्यांच्या मुस्लिम लोकांवरच हल्ला हा झालेला आहे, हा त्याच्यातला एक मोठा मुद्दा आहे। आणि त्या मुलाचं नाव तारिक शहा आहे हे त्यांना माहिती नसून त्याला घरात मुन्ना म्हणतात आणि त्यांनी त्याचं नाव विचारलं तर त्यांनी मुन्ना सांगितलं। आणि त्या दुसऱ्या मेहुल सावंत जो त्याचा मित्र होता त्यांनी त्याचं नाव मेहुल सांगितलं। तर त्यामुळे त्यांना एक हे झालं, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झाली की ते हिंदू असावे। त्यामुळे त्या लोकांनी त्यांना बेदम मारहाण केली। त्याच्यानंतर त्याची आई पोचली आणि सगळा तो विषय झाला। त्यानंतर त्या मुलांना किडनॅप केलं, त्या लोकांना बेदम मारलं, ह्याची कुठेही कंप्लेंट झालेली नाही। त्या बाईला, म्हणजे त्या मुलाच्या आईला, त्या 17 वर्षाच्या मुलाच्या आईला तिच्या कुर्त्याची बटणं फाडली। ती काय बुरखा वगैरे काय घालून गेली नसावी असं, कारण कधी रात्री झोपेतून उठून गेली। त्यानंतर तिची ओढणी त्या लोकांनी केली, तिचे लेगिंग्स खेचत होते तिघेजण आणि त्या लोकांनी तिघांनी तिला आपटली। हे कुठल्या तरी न्यूज चॅनलवर तिने तिच्या त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, तेच मी बघितलं, मी त्या कंटेक्स्टवर बोलते। आणि तो एक विषय झालेला आहे। तर त्यानंतर हा जो अख्खा विषय हा हे लोक कम्प्लिटली मिसलीड करतायत आणि त्यानंतर विनयभंगाची केस ही झाली आहे। पण ज्या लोकांनी त्या मुलांना किडनॅप केलं, जो विषय जिकडनं सुरुवात झाली, त्याचा उगम आहे, त्याचा कुठेही उल्लेख नाही। आणि त्यानंतर विषय झाला परशुराम घाटामध्ये साजिद सरगुरू ह्यांनी म्हणजे गाडी फोडलेल्याचा ह्याचा त्याचा। तर मी फक्त एवढं विचारू इच्छिते की त्यांच्यावर FIR वगैरे पण झाली आहे, तर ह्याच्या मागचे व्हिडिओ फुटेजेस, CCTV फुटेजेस, व्हिडिओज, फोटोज किंवा जे कोण साक्ष असतील त्या लोकांनी हे प्रॉपरली पुटअप करावं। कारण का ते लोक कामते हॉस्पिटलला ॲडमिट आहे, 11 जण होते, त्याच्यातले 3 अटक आहेत, 7 फरार आहेत वगैरे, ही सगळी गोष्ट आहे। आणि ह्याच्यामध्ये उगाचच इलेक्शनच्या तोंडावर काँग्रेस पार्टी किंवा युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्याची बदनामी करण्यात येत आहे असं माझा समज आहे। आणि काँग्रेस पक्ष हा जो काय घटनाक्रम जो घडला आहे लोट्यामध्ये त्या 17 वर्षाच्या मुलावर आणि त्याच्या आईबरोबरचा, ह्याचा नक्कीच निषेध करते। आणि मी एवढं सांगू इच्छिते की साजिद सरगुरू तिकडे तो काँग्रेसचा पदाधिकारी नसून त्या मुलाचा सख्खा मामा म्हणून हा तिकडे गेलेला होता। हा त्यांचा फॅमिली मॅटर आहे, ह्याच्याशी काँग्रेस पक्षाचा दूरपर्यंत काहीच संबंध नाही। आणि ह्याच्यावर पोलीस प्रशासनाने काय ते अजून ॲक्शन घ्यावी। तुम्ही आता एक मुद्दा उपस्थित केला की त्या मुलाला हिंदू समजून मारहाण करण्यात आली, म्हणजे असं मुद्दा तुम्ही उपस्थित केला। तुमच्या मुद्द्याने पुढे ती कॉन्ट्रोवर्सी होऊ शकत नाही? नाही, विषय असा आहे की हा मुद्दा माझा नाही आहे। हा मुद्दा त्याच्या आईनी एका व्हिडिओ चॅनलवर घेतलेली आहे। विषयावर
एक विषय ऐका, हे त्याच्या ज्या आईनी सांगितलेला जो व्हिडिओ आहे, मी आधीच ह्याच्यामध्ये मेन्शन केलं की त्याच्या आईचा व्हिडिओ बघून हे काय आहे तो मला विषय कळलेला आहे. जेव्हा तुम्ही युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षावर जेव्हा काय बोलताय तर त्याच्या आईनी, त्याच्या साजिद सरगुरूच्या सख्या मोठ्या बहिणींनी काय बोललेलं आहे कुठल्या तरी न्यूज चॅनलवर, मी त्या कंटेक्सनी मी हे बोलत आहे. युवक जिल्हाध्यक्ष जर असा असेल ते फरार काम तो अजून का नाही आला? तुम्ही असं म्हणताय हे कंटेंट घडले, विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय, ते किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला नाही, तुम्ही सांगते ते मी अजून विचारतोय. मग युवक जिल्हाध्यक्ष जर साजिद सरगुरू फरार का? त्याची माहिती जी आहे ते पोलिसांनी त्याला शोधावं आणि त्याच्या मागचा नक्की विषय काय आहे त्याच्यावर त्या लोकांनी जे काय असेल ते त्यांनी ॲक्शन घ्यावी. आणि ह्याच्यातली जी काय म्हणजे नक्की खरी बाब काय आहे, तुम्ही ते फरार वगैरे आहे ते सगळं करणं का, ते काय खूप काय मोठी माणसं नाही आहेत, ते 30-35च्या आतली मुलं आहेत. विषय असा आहे की ते जे आहे परशुराम घाटातले विषय, त्याचे तुमच्याकडे काय एव्हिडन्सेस आहेत, पोलिसांना काय प्रेझेंट केलेलं आहे, काय एव्हिडन्स आहे, CCTV फुटेजेस आहेत का, व्हिडिओ फुटेजेस आहेत का, फोटोज आहेत का. एकच जो फोटो फिरतोय तो म्हणजे फोडलेल्या गाडीचा फोटो फिरतोय. मारहाण करतानाचा कुठला फोटो आहे का, की युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष कोणाला मारहाण करताना त्याचा एव्हिडेंटली फोटो आहे का, की तो म्हणजे खूप ॲग्रेसिव्ह होऊन कोणाला मारतोय, झोडतोय, त्याच्यानंतर साक्ष कोण आहेत, हे ह्या सगळ्या गोष्टीची हे सगळं जे आहे हे एन्क्वायरीची बाब आहे. आणि ते मला असं वाटतं त्याची देखील तुम्ही माहिती घेतली पाहिजे एका विषयामध्ये की तो तिकडे होता वगैरे सगळं जे तुम्ही म्हणताय. पण त्याच्यामुळे त्याच्यावर ही केस झालेली आहे, हाफ मर्डरपर्यंतचा गुन्हा जर दाखल झालेला आहे तर नक्की ह्याच्यातली काय म्हणजे बाब आहे ही पण तुम्ही बघून घेणं खूप गरजेची आहे. पक्षांतर्गत कारवाई जिथपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही त्याला तोपर्यंत पक्षांतर्गत कारवाई मला नाही वाटत हे करणार. कारण का विषय असा आहे की पक्षांतर्गत कारवाई करण्यासाठी त्यांनी काय पक्षाचा विषय काय केलेला नाही आहे. हा अजून हा एन्क्वायरीचा विषय आहे, हा त्याच्यावर आरोप केलेला आहे, तो आरोप त्याच्यावर सिद्ध झालेला नाही आहे. आणि एक जे कुठे काँग्रेस पक्ष जो लोकशाहीला मानतो तसे जे कोण काही शिलेदार आहेत त्या लोकांना टार्गेट करायचा देखील हा एक केविलवाणा प्रयत्न हा चाललेला आहे असं मला वाटतं.